नमस्कार. माझ्याकडे एक 40 वर्षाचा मेल पेशंट आला होता आणि त्याच्या नाकावरती छोटंसं डिप्रेशन होतं आणि त्याच्यासाठी त्याला खूप दिवस झाले काहीतरी करायचं होतं आणि ते जे काही डिप्रेशन होतं ते आपण एकदम छोट्याशा प्रोसिजरमध्ये दूर केलं. तर यालाच लिक्विड रॅनोप्लास्टी किंवा नोज फिलर असं म्हणतात. तर चला आजच्या एपिसोडमध्ये नोज फिलर म्हणजे काय, ते कधी वापरतात आणि त्या पेशंटचे रिझल्ट याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. मी डॉक्टर नीरज भवान, बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन, निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर, सांगली आणि कोल्हापूर. ओके, तर नोज फिलर म्हणजे काय, तर त्याच्या अगोदर आपण फिलर म्हणजे काय याच्याबद्दलची माहिती घेऊया. तर फिलर एक प्रीफिल्ड सिरिंज असते. या सिरिंजमध्ये जे काही लिक्विड असतं ते हायलोरॉनिक ॲसिड पॉलिमराईज केलेलं असतं, म्हणजे त्याचे मल्टिपल चेन्ससारखे असतात. पॉलिमरायझेशन म्हणजे आपण जसं प्लास्टिक पॉलिमर आहे तशा पद्धतीनं हे हायलोरॉनिक ॲसिड हे पॉलिमरायझेशन स्टेटमध्ये असतं आणि त्या किती पॉलिमराईज झालेलं आहे त्याच्यानुसार त्याची डेन्सिटी म्हणजे त्याची घनता ठरते आणि त्यानुसार त्याचे विविध ॲप्लिकेशन्स असतात. आता हे जे काही हायलोरॉनिक ॲसिड आहे किंवा फिलर आहेत त्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की ते ॲब्सॉर्बेबल आहे, म्हणजे बॉडीमध्ये ते परमनंटली राहत नाही, जी आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. अनेकदा आधीच्या काळी काही सिलिकॉन फिलर्स वापरायचे, म्हणजे सिलिकॉन लिक्विड फॉर्ममध्ये इंजेक्ट करायचे लिपमध्ये, नोजमध्ये, पण ते खूप दिवस राहायचं आणि त्याला बॉडी सिव्हिअर फॉरेन बॉडी रिॲक्शन द्यायची, म्हणजे त्या ठिकाणी इन्फ्लमेशन यायचं, सूज यायचं आणि जे काही लिक्विड असेल ते बॉडी बाहेर टाकायचा प्रयत्न करायची, त्यामुळे खूप कॉम्प्लिकेशन यायची. त्यामुळं हायलोरॉनिक ॲसिड फिलर्स आता वर्ल्ड वाईड सगळीकडे कॉमनली वापरले जातात आणि डिपेंड्स अपॉन तुम्हाला म्हटलं तशा पद्धतीने त्याची जी घनता किती असेल, त्याची डेन्सिटी किती असेल, त्यानुसार त्याचे काही उपयोग असतात. तर आपण बघूया, माझ्याकडे एक ॲक्च्युली एक्सपायर झालेल्या हायलोरॉनिक ॲसिडची एक सिरिंज आहे आणि मी तुम्हाला दाखवत होते कशा पद्धतीनं असतं, काय असतं ते. ओके, तर हे अशा पद्धतीनं सिरिंजेस असतात. हायलोरॉनिक ॲसिड पूर्ण प्रीफिल्ड भरलेले असतात आणि ते स्टराईल असतं आणि एका पेशंटसाठी आपण एकच वापरतो, ते दुसऱ्या पेशंटला आपण जनरली वापरत नाही. आता याचं मी सील तोडतो आहे आणि त्याच्यावर एक छोटीशी निडल आलेली होती, निडल आपण त्याला लावू आणि मी जस्ट एक हातावरती, आता मी ग्लोव्ज फक्त दाखवण्यासाठी घातलेत, मी तुम्हाला दाखवतो. आता हे अशा पद्धतीचं लिक्विड आहे, तुम्हाला दिसतंय का, हे जेल फॉर्ममध्ये लिक्विड आहे. ओके, आता ह्या जे काही हे जो काही फिलर आहे त्याची कन्सिस्टन्सी जराशी पातळ आहे, त्यामुळं हे काही विशिष्ट अवयवांच्या वाढीसाठी वापरतात. आता ह्याच्यापेक्षा जास्त जी प्राईम म्हणजे जास्त घनता असलेले काही फिलर्स असतात, त्याच्यापेक्षा पातळ असलेले फिलर असतात आणि त्यानुसार त्याचा वापर असतो. तर हे फिलर्स आपण कुठं वापरतो, तर एखाद्या पार्टला आपल्याला इलिव्हेट करायचं असेल, म्हणजे ज्या ठिकाणी चेहऱ्याचा नाकाचा पार्ट असेल तुमचा किंवा हनवटीचा पार्ट असेल किंवा चिक्स बोन असतील की जिथं व्हॉल्यूम कमी आहे, व्हॉल्यूम डेफिशिएट आहे, अशा वेळेला आपण फिलर वापरतो. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, जर तुमचं नाक मोठं असेल किंवा चीन खूप मोठी असेल, अशा वेळेला हे फिलर काम करणार नाहीत, कारण हे फिलर ऑगमेंट करायला किंवा व्हॉल्यूम वाढवण्यासाठी वापरले जातात. तर अशा पद्धतीने ही निडल त्या ठराविक पार्टमध्ये आपण घालतो आणि त्या ठिकाणी म्हटलं दाखवलं तशा पद्धतीनं आपण ती जेल फॉर्ममध्ये आतमध्ये सोडतो आणि तो पार्ट जरासा इलेव्हेट करणार होतो. तर आता मी तुम्हाला ज्या पेशंटबद्दल मी आत्ता बोललो त्याचं मी जस्ट एक्झाम्पल दाखवतो. ओके, तर आता तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता, तर हा जो काय नाकाचा पोर्शन आहे हा एक जरासा एक स्लाईट कर्व आहे आणि या पेशंटला ह्याच्याबद्दल बऱ्यापैकी एक न्यूनगंड किंवा जरासा आपल्या नाकामध्ये काही कमी आहे अशा पद्धतीने त्याची फिलिंग होती. तर आपण काय केलं, एक छोटीशी निडल या ठिकाणी टाकली आणि हा पार्ट जसं तुम्हाला दाखवलं तशा पद्धतीने फिलरने उचलून घेतला. तर झाल्यानंतरचा मी तुम्हाला दाखवतो, हा अशा पद्धतीनं उचलून घेतला आहे. हा जस्ट एकदम सटल रिझल्ट आलेला आहे आणि पेशंटला हवं होतं तेवढंच आपण फिलर टाकलेलं आहे. तर त्यामुळे दोन्ही याच्यामध्ये बिफोर आफ्टरमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसतो की जो काही नाकाचा इथला पार्ट होता तो जरासा अपवर्ड कर्व होता. मेलमध्ये जनरली हा जो अपवर्ड कर्व असतो तो एवढा चांगला वाटत नाही. नाक आपल्याला पुरुषांना जरासं भारदार पाहिजे, मोठं पाहिजे, व्हॉल्यूम जास्त पाहिजे. त्यामुळे पेशंटनं मला स्पेसिफिकली सांगितलेलं होतं की ह्या पोर्शनमध्ये मला काही नाही आहे किंवा कमी आहे असं वाटते आणि एक्झॅक्टली त्या ठिकाणी आपण फिलरचा वापर करून तो पार्ट आपण इलेव्हेट करून घेतला. तर सिमिलरली अशा पद्धतीनं फिलर एकदम चांगल्या पद्धतीनं इलेव्हेशन करण्यासाठी वापरू शकतो. चीक असेल, नोज असेल आणि हनुवटी असेल, या ठिकाणी आपल्याला जो काही
अपलिफ्टमेंट द्यायची आहे ती जास्त अमाऊंटमध्ये द्यायची असते. अशा वेळेला आपण जास्त जी प्राईम असलेले फिलर वापरतो, ज्याची डेन्सिटी जास्त आहे असे पत्तीचे फिलर वापरतो. उदाहरणार्थ ॲलर्गन कंपनीचे व्हॉल्युम आहे, तर हे व्हॉल्युम जनरली अशा वेळेला नोज फिलर असेल किंवा चीक फिलर असेल अशा ठिकाणी वापरलं जातं. काही लोकांना लिपमध्ये ऑगमेंटेशन करायचं असतं. कधी कधी अंडर आय सर्कल्स असतात किंवा इथला जो काही पार्ट असतो तो खोलगट असतो, अशा ठिकाणी तुम्हाला अपलिफ्टमेंट करायची असते. तर अशा वेळेला एकदम सॉफ्ट किंवा डेन्सिटी कमी आहे अशा पद्धतीचे आपण फिलर वापरायला हवेत. ॲलर्गन कंपनीचे व्हॉल्बेला म्हणून आहे जे रुटीनली वापरलं जातं आणि ज्याचं वैशिष्ट्य असं आहे ते ऑलमोस्ट पाण्यासारखं असतं आणि झाल्यानंतर जी काही सूज येते ती सूज येण्याचं प्रमाण कमी असतं. तर अशा पद्धतीनं फिलर्स आपण एखादा पार्ट ऑगमेंट किंवा वाढवण्यासाठी वापरू शकतो. आणि जसं म्हटलं तशा पद्धतीनं त्याचं एक लाईफ स्पॅन असतं, ते सीमित असतं. आणि साधारण म्हणताना नेझल फिलर्स असतात किंवा चीनचे फिलर असतात, त्याला आम्ही एक वर्षभराचा कालावधी देतो. काही लोकांमध्ये 2 वर्षापर्यंत पण टिकू शकतं, पण काही लोकांमध्ये 8 ते 10 महिन्यापर्यंत पण ते कमी होऊ शकतं. सिमिलरली ज्यावेळेला आपण लिपमध्ये फिलर करतो, अंडर आय फिलर करतो, त्याची पण जी काही लाईफ स्पॅन असतं ते साधारण 8 ते 10 महिन्यासाठी आपण सांगतो. आणि त्यानंतर तुम्हाला जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्हाला ते रिपीट करायचं असतं. पण हे जे काही ॲब्सॉर्बेबिलिटी आहे, म्हणजे जे ॲब्सॉर्ब होण्याची ज्याची जी कंडिशन आहे, जी टेंडन्सी आहे, ती ॲक्च्युली चांगली आहे. मग त्यामुळं जो काही आपल्याला साईड इफेक्ट असतात ते होत नाही, जे सिलिकॉन फिलरमध्ये असायचे. त्यामुळं हे फिलर आहेत हे एकदम सेफ आहेत बॉडीला. हे मल्टिपल टाईम टेस्टेड केलेले आहेत आणि त्यामुळं ऑलमोस्ट हायपरसेन्सिटिव्ह रिॲक्शन येण्याची किंवा बाकीचे काही साईड इफेक्ट होण्याची शक्यता खूपच कमी असते. तर होपफुली तुम्हाला या व्हिडिओमध्ये फिलर काय असतं, ते कधी वापरतात, कशासाठी वापरतात याच्याबद्दल माहिती मिळाली असेल. तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंवा इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. आणि काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. थँक्यू.